Wow. Okay. So, I get it now. इफ यू, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इफ यू वॉन्ट टू एन्जॉय फ्रुट्स यू हॅव टू हील द रूट्स. Absolutely. सो ते कारण- महत्त्वाचं आहे. हिलिंग नसेल ना तर मिळालेली गोष्ट फ्रूट आहे हे आपण आयडेंटिफाय पण नाही करणार अगं. नाही. कारण आपण त्याच नजरेतनं बघत राहू की ही Correct. शिक्षा आहे का हे इन्सेंटिव्ह आहे, आपण हे बरोबर. आयडेंटिफायच नाही करणार बरोबर. जर आपण हिल्ड नसू तर. करेक्ट. त्यामुळे मॅनिफेस्ट करताना आधी मुळात काय मॅनिफेस्ट करायचंय, काय हवंय ते आपल्या आवाक्यात आहे का. आता इथे बसून मी 5 करोड जर केले तर मला माहितीये 5 करोडच्या हिशोबाने ऍक्शन नाही येत ना माझ्या. हो. सो माझं मॅनिफेस्ट करायची अमाऊंट किंवा जी गोष्ट आहे त्याच्या अनुषंगाने माझे ऍक्शन. सो युअर आउटकम, ऍक्शन आणि फिलिंग्स ह्या अलाइनमेंट अलाइन्ड पाहिजे. तुला काय हवंय, तुझ्या ऍक्शन्स आणि ते करत असतानाच्या फिलिंग्स, इमोशन्स, हे जर तुमच्या एका ट्रॅकमध्ये असेल तर तुम्हाला गोष्टी मिळतील मॅनिफेस्ट केलेल्या. पाईपला जर भोकं असतील खूप तर ते पाणी बाहेर याच्या आधी त्या भोकात बाहेरच जाणार. सो तुमचे नेगेटिव्ह विचार, हे होईल का, अच्छा मनुष्य सांगतं असं होतं, काय असेल दगड बिगड, हे तुमचे नेगेटिव्ह विचार तुम्हाला नाही मिळणार मॅनिफेस्टेशन. सरेंडर, मॅनिफेस्टेशन मध्ये सरेंडर आणि वल्नरेबल. तू म्हणाले की तुम्ही सच्चे प्रामाणिक राहून तुम्ही जर त्या पद्धतीने मॅनिफेस्ट केलं 100% गोष्टी येणार तुमच्याकडे. युनिव्हर्सला खूप द्यायचं आहे, आपण घेत नाही. करंट बॅरियर्स आपलेच उभे केलेले आहेत आणि Correct, ते बाकी correct. कोणाचेही नाही. करेक्ट. सो अभिजित आणि तू लव्ह मॅरेज आय गेस, राईट? या यू कॅन से Love marriage. बेस्ट फ्रेंड्स. Yes. त्यांनी विचारलं, मी हो म्हटलं आणि रेस्ट हा. इज पण स्टोरी अँड हिस्ट्री. अभिजित लाईक महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आणि तू त्याची बायको. हाऊ इज द फिलिंग, टचवूड? आणि त्याचं एवढं नेम, फेम, ऑफकोर्स तू सुद्धा करतेच आहे, पण तो ज्या लेवलला म्हणजे नावारूपाला आला, सो कधी त्याच्यावरनं अशी कधी काही इन्सिक्युरिटी किंवा भांडणं किंवा मतभेद असं काही घडलंय का? किंवा जर घडलं कसं हँडल करता? दोघं बसून चर्चा करता का? हाऊ यू डील इट? नाही, somehow नाव दॅट यू टॉकिंग अबाउट इट मला लक्षात आलंय, कधीच नाही, म्हणजे टचवूड कधीच नाही. याला कारण आहे असं असेल, माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये आणि अभिच्या अंडरस्टँडिंगमध्ये आम्हीच स्वतःला, आम्हाला असं वाटत नाही की आपण काही खूप मोठं केलेलं आहे. आपण ज्या सर्कलमध्ये काम करत असतो त्या सर्कलला फॉलो करणाऱ्यांमध्ये आपण प्रकाश झोतात असतो. तू या सर्कलच्या बाहेर ये, यांना नाही माहिती इकडे काय चाललंय. करेक्ट. म्हणजे देर आर सो मेनी टाइम्स जेव्हा अभि माझ्या हिंदी नाटकांना पृथ्वीला आलाय आणि त्याला कोणीतरी भेटून सांगितलंय की ओ माय गॉड वी लव्ह हर आणि ती काय ब्रिलियंट आहे, हे ते. सो सर आप क्या करते हैं? करेक्ट. आणि अभि इज लाईक नमस्ते मैं भी ऍक्टर हूँ अँड ही इज ॲज हंबल वाईल सेईंग दिस. कारण त्यांना नाही माहिती अभि काय करतोय, कारण Correct. ते मराठी बघत नाहीत. म्हणजे किती सोपं उदाहरणे बघ. आपण हॉस्पिटल्समध्ये समज जातो किंवा कोर्ट्समध्ये जातो आणि कधीतरी असं कुठेतरी बघितलं, तुम्ही काय करता, सॉरी आमचं बघणं नाही होत. बरोबर. कारण ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये, जसं आपल्याला नाही माहिती ना की त्यांच्या हॉस्पिटलमधला स्टार कोण आहे, बरोबर, हा त्यांना माहिती असणार आहे. ही छोटी छोटी युनिव्हर्सेस आहेत, ज्या युनिव्हर्समध्ये तुम्ही काय म्हणून उभे आहात त्या पद्धतीने तुम्हाला ओळखलं जातं. आणि समहाव आमची दोघांची युनिव्हर्सेस वेगवेगळी ठरली आहेत. म्हणजे आय एम समबडी हुज रूल्ड विथ, मी खूप कॅरेक्टर ड्रिव्हन कामांचं सिलेक्शन केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि म्हणूनच टेलिव्हिजन, थिएटरमध्ये पण इंटिमेट थिएटर लाईक पृथ्वी असेल किंवा इंडियन ब्रॉडवे देवदास असेल, हिंदी असेल, मराठी असेल, टेलिव्हिजन असेल, हिंदी असेल, मराठी असेल, मला यातल्या कुठल्याच बाउंड्रीजमध्ये मी राहिले नाही. कारण मला त्या गोष्टीमध्ये मला काय ऑफर केलं गेलं आहे आणि ते प्ले करताना मला काय शिकायला मिळणार आहे, मला किती मजा येणार आहे, तो अनुभव मला काय देऊन जाणार आहे, मी याकडे बघते. आणि मग नंतर येतं की बॅनर किती मोठं, किती पैसे मिळणार, हे कन्व्हिनियंट आहे का, शूट कुठे असेल, या सगळ्या गोष्टी नंतर येतात. आणि म्हणून मी समहाव खूप वेगवेगळ्या गोष्टी करत आली आत्तापर्यंत. त्यात डान्स अजून वेगळा येतो. असं कधीच झालं नाही की आम्ही दोघं एकाच इंडस्ट्रीमध्ये एकत्रच फक्त काम केलंय आणि त्यामध्ये तो जास्त पॉप्युलर झालाय आणि म्हणून आमच्यात वाद होतील. करेक्ट. ही परिस्थिती तशी नसल्याने आमच्यामध्ये तसं झालंही नाही. आणि
मी आम्हाला दोघांनाही क्रेडिट देईन काही अंशी ह्याचं, की आमच्या दोघांच्या मनात हा विचारही येत नाही. करेक्ट. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांसाठीचे पहिले चिअर लीडर्स असतो, की अभि लाईव्ह शोज अँकर करतोय म्हणजे मी फॅनगर्ल असते, म्हणजे आय लव्ह यू अभि वगैरे सगळं करायचं असतं मला. आणि माझा कुठल्याही नाटकाचा प्रेमियर शो आई आणि माझी आई आणि अभि यांनी मिस नाही केलाय. ओके. हे आधी ऑडियन्समध्ये बसलेले असतात, ते अभि मिरवतो की मैं सुखदा का हस्बंड हूँ. सो Nice. आय थिंक वी बोथ आर ब्लेस्ड. फ्रेंडशिप जास्त चांगली आहे तुमच्या. आमची फ्रेंडशिपच प्रायोरिटी आहे. म्हणजे आम्ही लग्न करतानाही मला असं होतं की आय एम गेटिंग मॅरिड टू माय बेस्ट फ्रेंड. आणि आता 12 वर्ष झाली आहेत लग्नाला. म्हणजे येत्या 1 फेब्रुवारीला 13 पूर्ण होतील. सो अजूनही आधी बेस्ट फ्रेंड्सच आहोत. मग इव्हेंच्युअली बाबा गेल्यानंतर अभि माझे बाबा झाला. येस. तो आधीपासूनच झाला खरं तर. मला असं वाटतं जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी माझे सासू सासरे नाशिकला राहतात, माझी आई पुण्यात राहते, माझा मोठा भाऊ आणि बहिणी बहारीनला राहतात, अभिची मोठी बहीण तिची फॅमिली पुण्यात आहे. इकडे आम्ही आमचे मित्र बनवून एक्सटेंडेड फॅमिलीज बनवल्या, पण जेव्हा घरात 2च माणसं असतात, वी एंड अप बिकमिंग अ लॉट मोर रिलेशन्स, लॉट मोर पीपल टू दॅट वन पर्सन. करेक्ट. मी अभिची आई असते, त्याची बायको असते, त्याची मैत्रीण असते, त्याची मुलगी असते, त्याची क्रिटिक असते आणि वाईस वर्सा. सेम. सो विथ दॅट अजूनही प्रायोरिटीवर आम्ही आधी बेस्ट फ्रेंड्सच आहोत. गुड. आय थिंक विच इज इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिप मध्ये. अभि पण आहे का स्पिरिच्युअल? त्याचा आहे हिलिंग मध्ये विश्वास? आहे. काही तो पण करतो प्रॅक्टिसेस? हो, त्यांनी मधल्या काळात त्यांनी एक कोर्स पण केला होता. ही डज बिलीव्ह, फक्त तो ना हुशार विद्यार्थी आहे. ही इज बॉर्न विथ इट. तो ही इज लाईक, तो असा एक सेंट लाईक जन्मालाच आलाय. मला लढायला लागलेलं आहे टू अक्वायर दॅट. इट कम्स व्हेरी इझिली टू हिम. तो म्हणजे दोघं मिळून काही मेडिटेशन वगैरे करता, काही प्रॅक्टिसेस? अजून ते जमलं नाहीये. आमची दोघांची स्केड्युल्स थोडी रॅन्डम असल्याने हे जमलेलं नाहीये. एकदा आमचं कायमच असं झालंय की एकतर जेव्हा अभिची मालिका चालू असते तेव्हा माझी नसते आणि माझी असते तेव्हा त्याची नसते. त्यामुळे एकत्र वेळ जो मिळणं आहे बरोबर, तो तसा आम्हाला कमी मिळालेला आहे. पण वी लव्ह टू ट्रॅव्हल, त्यामुळे आम्ही ट्रिप्सला, सो वी आर आर एक्सप्रेशन ऑफ बिंग स्पिरिच्युअल, आय वुड से, इज डिफरंट. व्हेरी गुड. हिलिंग तुझ्यासाठी काय सुखदा? म्हणजे भूतकाळ विसरणं का त्यातून काहीतरी नवीन शिकणं? डेफिनेटली नवीन काहीतरी शिकणं. म्हणजे नाव दॅट आत्ता ज्या आयुष्याच्या टप्प्यावर मी आहे, वेन आय लुक बॅक, हे अजून